शेतकऱ्याचा सातबारा कसा कोरा करायचा असतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी शेतकरी नडला जातो, नैसर्गिक संकट, आसमानी संकट ज्यावेळी त्याच्यावर येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला दिलासा कसा द्यायचा असो, जेणेकरून दिवसाला ज्या 8 ते 10 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या वाचतील. आणि दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की तुम्ही मेट्रो ट्रेन आणता, मोनोरेल आणता किंवा काय काय वेगवेगळे प्रकल्प आणता, शक्तीपीठ सारखं हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प तुम्ही या राज्यात आणता ज्याची काहीही गरज नाही. मला या सरकारला विनंती करायची आहे की हे सगळं खायला लागत नाही हो. हे शक्तीपीठ तुम्ही खाणार आहात का? मोनोरेल तुम्ही खाणार आहात का? मेट्रो ट्रेन तुम्ही खाणार आहात का? नाहीत खाणार. तुम्हाला खायला बाजरी, गहू, ज्वारी, मका, जे काही अन्नधान्य असतं तेच लागतंय. आणि त्या अन्नधान्याला जर तुम्ही भाव देत नसाल तर तुमच्या सरकारवर. ठीक आहे. विरोधकांनी खूप तिखट शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, पण सत्ताधाऱ्यांचं याबद्दलचं काय म्हण, मी येतो तुमच्याकडे, कारण विरोधकांकडून सगळ्या